खरं तर जसं विधानसभेच्या आमदाराच्या अपात्रतेसंदर्भात हेअरिंग झाली, निकाल काय लागला हा वेगळा मुद्दा जरी असला तरी 2 वर्ष होत आले आम्ही ही आमदार अपात्रतेच्या संदर्भात 1-1.5 वर्षापूर्वी ही याचिका दाखल केलेली. याची कोणतीही हेअरिंग झाली नव्हती. नव्या सभापतीने याची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. मी त्या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु पुन्हा विधानसभेसारखं भिजत घोंगडं न टाकता याच्यावर लवकरात लवकर योग्य निर्णय व्हावा. पण थोडं वेगळं पाहायला मिळतं, आतापर्यंत ज्या हिअरिंगचा अधिकार नीलम गोरे यांना होता त्यांचीच हिअरिंग आता सभापती घेणार आहेत. त्याविरोधात तुम्ही तक्रार सुद्धा केलेली होती. नाही, आमचा त्याच मुद्दा होताच ना. ज्यांची अपात्रता आहे, अपात्रता संदर्भात तक्रार दाखल आहे, त्यांची हिअरिंग कोण घेणार? त्याच्याविषयी स्पेशल कोणीतरी सभागृहाने किंवा संसदीय कामकाज मंत्र्यांनी किंवा सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होता की कोणीतरी, कारण नीलमताई या उपसभापती होत्या आणि ॲक्टिंग सभापती पण होत्या, आणि त्यांच्यावर जर तशा पद्धतीने तक्रार असेल तर त्याची हेअरिंग कोण घेणार? तर आम्ही एक सभागृहातल्या ज्येष्ठ सदस्याची अशा पद्धतीने नियुक्ती करा. त्याच भाई गिरकर होते, त्यांना नियमावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती, पण ती मागणी मान्य झाली नव्हती. परंतु मला असं वाटतं आता विषय तो संपलेला आहे. नवीन सभापती आलेले आहेत, ते याच्याविषयी मला वाटतं योग्य पद्धतीनं पुढे जातील. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. खास करून सेलिब्रिटी आता सैफ अली खान यांच्या घरातच त्यांच्यावर हल्ला केला जातो चाकून. काय वाटतं की मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात अशा पद्धतीनं घटना होत आहेत. ठिकठिकाणी छोट्या मुलीवर अन्याय होतोय, कोणावर चाकू होत आहेत, कोणाचे मुर्दे पडत आहेत. आता जे सैफ अली खानवर हल्ला झाला, बांद्रासारखा उच्चभ्रू वसाहतीचा भाग, बाबा सिद्दीकींची याच भागात हत्या झाली, सलमान खानच्या घरात याच ठिकाणी हल्ला झाला होता, आता गोळीबार झाला होता, आता सैफ अली खानच्यावर स्वतः त्याच्यावर हल्ला झाला. कायद्याचा धाक या राज्यात मला असं वाटत नाही राहिलेला आहे. कोणी उठून कोणत्या गोष्टी करतं, किडनॅपिंग करतं आहे, चाकू हल्ले करतं आहे, महिलावर अत्याचार करतं आहे, पण सरकार मला असं वाटतं अजूनही ॲक्शन मोडवर आलेलं नाही. सेलिब्रिटी सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील हे पण सामान्य लोक तरी कुठे सुरक्षित आहे? बीडमध्ये केजमध्ये मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झालीच ना. पोलीस जेलमध्ये एक सूर्यवंशी नामक परभणीचा तरुणाला मारलंच ना. मग कायद्याचा धाक, कायद्याची सुरक्षितता किंवा राज्य सरकारचं कुठंतरी स्वतःचं कर्तव्य हे कुठंच दिसत नाही आहे. पण खरं तर न्यायालयीन चौकशीचे काल शासन निर्णय काढलेले आहे, दोन्ही घटनांचे कुठेतरी उशिरा सगळे होते. हे पण आता 35-40 दिवस झालेले आहे. आत्ताशी कुठं जन आक्रोश मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतर आत्ताशी कुठे काही गोष्टी, जसं वाल्मिक कराडवर मोका लावायचा, त्याच्यानंतर त्यांना 302 घ्यायचं त्याला, हे आत्ता कुठं हळूहळू या सगळ्या गोष्टी होतात. याच मागण्या जर आधीच मंजूर झाल्या असत्या तर मला असं वाटतं एवढा जन आक्रोश आता या महाराष्ट्रात झाला नसता. नमस्कार मित्रो, आपण बघताय MS24 मुंबई. बघत राहा. मी सुनील पाल, तुमचा कॉमेडीचा लाल. आय लाईक इट.